हाय. एक कविता सादर करते. बऱ्याच जणांना माहिती असेल मे बी. शांता शेळके यांची पैठणी. आजीने वापरलेली पैठणी पाहिल्यानंतर कवयित्रीच्या मनात काय भावना निर्माण झाल्या त्याचं चित्रण या कवितेत करण्यात आलेलं आहे. तर आता कविता अशी आहे. फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडे, शेले, शाली, त्यातच घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्याच पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची गूढ जाणीव आहे त्यास. धूप, कापूर, उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने जपले एक तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंती चमेलीची आरास पदर आडून हसली. वर्षामागून वर्ष गेली संसाराचा सराव झाला. वर्षामागून वर्ष गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत मऊ पणाल्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवपणे मरण आले आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी पैठणी मी धरते उराशी कवटाळून. मऊ रेशमी स्पर्शांमध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्ष गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यानो आजीला माझे कुशल सांगा. आजीला माझे कुशल सांगा. तर ही शांता शेळकेंची पैठणी ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.